नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल मधील चॅप्टर नंबर 1 अर्थ मुवमेंट यातील फोल्डिंग प्रोसेस आणि फॉल्टिंग प्रोसेस म्हणजेच वलीकरण आणि प्रस्तरभंग किंवा विभंग यास अनुसरून आज आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण फोल्डिंग प्रक्रियेविषयी भाग समजावून घेऊ. आपल्याला माहिती आहे की कॉम्प्रेशनल फोर्स जो आहे, या कॉम्प्रेशनल फोर्समुळे या ठिकाणी फोल्डिंगची प्रक्रिया जी आहे ही घडून येत असते. इन धिस प्रोसेस when the forces operate towards each other, they cause compression and called as compressional force. These movements cause various types of folding. जेव्हा बले एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना दाब निर्माणकारी बले असे म्हणतात किंवा केंद्रित बल असेही म्हणतात. या बलामुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन भूपृष्ठास वळ्या पडणे किंवा बाक येणे, या क्रियाबरोबरच भेगा पडणे या क्रिया घडतात. फोल्डिंग ऑकर्स when compressional forces are applied to rocks that are ductile or फ्लेक्झिबल. म्हणजेच दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक हा लवचिक स्वरूपात असतो. रॉक्स दॅट लाईज डीप विदिन द क्रस्ट अँड देअरफॉर अंडर हाय प्रेशर आर जनरली डक्टाईल अँड पर्टिक्युलरली सस्पेक्टेबल टू फोल्डिंग विदाऊट ब्रेकिंग. म्हणजेच भूकवचात खोलवर असलेले खडक जे असतात हे अतिशय प्रचंड दाबाखाली असतात आणि त्यामुळे ते आपल्याला लवचिक असलेले दिसतात. असे खडक सहजपणे तुटत नाहीत, परंतु त्यांना वळ्या मात्र आपल्याला पडलेल्या दिसतात. ॲज अ रिझल्ट, रॉक्स डीप विदिन अ क्रस्ट टिपिकली फोल्ड रादर दॅन ब्रेक. म्हणजेच असे जे खोलवर खडक आहेत, या खोलवर असलेल्या खडकाच्या भागात धीम्या किंवा अतिशय मंद गतीनं असलेल्या बलामुळे आपल्याला वळ्या पडलेल्या दिसतात. ते देखील या ठिकाणी त्या खडकाला तडा न जाता आपल्याला त्यांना वळ्या पडलेल्या दिसतात. यामध्ये आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे फोल्डिंग इज ऑल्सो लायकली टू ऑकर वेअर कॉम्प्रेशनल फोर्स आर ॲप्लाइड स्लोली. आपल्याला ज्या ठिकाणी अतिशय कमी गतीनं जमिनीच्या खूप खोलवरील भागात ज्या ठिकाणी कॉम्प्रेशनल फोर्स ॲप्लाइड झालेला आहे, अशाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्या खडकास वळ्या पडलेल्या आपल्याला दिसतात. यानंतर आता आपण या पुढचा जो भाग आहे पार्ट्स ऑफ फोल्ड याला अनुसरून माहिती पाहू. There are different parts of fold: limbs, axis of fold, anticline, syncline, axial planes are the parts of fold. म्हणजेच वळीचे जे विविध भाग आहेत, यामध्ये वळीची भुजा, वलीचा अक्ष, अपनती, अभिनती वळी आणि क्षितिज समांतर प्रतल
हे ओळीचे या ठिकाणी आपल्याला भाग असलेले सांगता येतात. सर्वप्रथम आपण लिम्स म्हणजेच भुजा म्हणजे काय हे समजावून घेऊ. फोल्ड्स डेव्हलप इन अर्थ क्रस्ट. बोथ साइड्स ऑफ फोल्ड आर कॉल्ड लिम्स. म्हणजेच भूकवचात ज्या वळ्या निर्माण होतात ह्या वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. द ॲक्सियल प्लॅन डिवाइड्स अ फोल्ड इंटू टू पार्ट्स. म्हणजेच अक्षीय प्रतल जे आहे हे अक्षीय प्रतल आपल्या फोल्डचे किंवा वळीचे दोन भाग करते. आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी ॲक्सियल प्लेन जो आहे किंवा अक्षीय प्रतल जे आहे ह्या अक्षीय प्रतलाने या ठिकाणी वळीचे दोन भाग आपल्याला केलेले दिसून येतात. द ॲक्सिस मे बी व्हर्टिकल, इन्क्लाइंड ऑर हॉरिझॉन्टल. म्हणजेच या ठिकाणी अक्षीय प्रतल जे आहे हे अक्षीय प्रतल ऊर्ध्व दिशेत असू शकते किंवा क्षितिज समांतर दिशेत असू शकते किंवा तिरपे असू शकते. ॲज अँड व्हेन लिम्स स्लोप डाऊनवर्ड्स विथ सेंट्रल पोर्शन गेटिंग राईज अप, इट इज कॉल्ड अँटिक्लाइन. म्हणजेच वळीचा जेव्हा मध्यभाग हा अधिक उंचीवर असतो, या ठिकाणी पहा वळीचा मधला भाग जो आहे हा अधिक उंचीवर आपल्याला असलेला दिसतो आणि त्याच्या भुजा ज्या आहेत ह्या विरुद्ध दिशेत खाली उतरलेले असतात, अशा वळीस अपनती वळी असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण त्याला अपनती वळी म्हणजेच अँटिक्लाइन असं म्हणतो. याच्या विरुद्ध जर सांगायचं झालं, आता हे झालं अपनती, याच्या विरुद्ध अभिनती वळी, याला इंग्लिशमध्ये आपण सिन्क्लाइन म्हणतो. ॲज अगेन्स्ट धिस, इफ लिम्स स्लोप टुवर्ड्स इच अदर अँड द सेंट्रल पार्ट्स लोकेटेड ॲट लोअर इलेव्हेशन, इट इज कॉल्ड सिन्क्लाइन. या ठिकाणी पहा वळीच्या ज्या भुजा आहेत ह्या दोन्ही भुजा खालच्या दिशेनं या ठिकाणी एकमेकांकडे उतरलेल्या दिसतात, अशा वळीस अभिनती वळी असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे वळीचे भाग किंवा पार्ट्स ऑफ फोल्ड सांगण्यासाठी या ठिकाणी आकृती व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आणि हे नावं देखील लक्षात ठेवायची. त्यानंतर या पुढचा जो भाग आहे फोल्ड माउंटेन्स. फोल्डिंग लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ फोल्ड माउंटेन. फॉर एक्झाम्पल हिमालयाज, द आल्प्स एक्सेट्रा. म्हणजेच वलीकरणामुळे आपल्याला वली पर्वताची निर्मिती झालेली दिसते आणि याची उदाहरणं आहेत हिमालय किंवा आल्प्स पर्वत. याशिवाय अजून काही उदाहरणं आहेत, हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, फोल्डिंग माउंटेन्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज डिपेंडिंग ऑन देअर एज. म्हणजेच वली पर्वताचं निर्मितीचे जे काही वर्ष आहेत किंवा निर्माण होऊन झालेली जी काही वर्ष आहेत त्याला अनुसरून या ठिकाणी आपल्याला वली पर्वताचे पुढील दोन प्रकार पाडता येतात. एक म्हणजे ओल्ड फोल्ड माउंटेन्स, म्हणजेच प्राचीन वली पर्वत,
आणि सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे यंग फोल्ड माउंटेन्स म्हणजेच आर्वाचीन वली पर्वत. ओव्हर 200 मिलियन्स इयर ऑफ एज जे आहेत निर्माण झालेले त्यांना आपण ओल्ड फोल्ड माउंटेन्स म्हणतो. जे वली पर्वत 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत त्यांना आपण प्राचीन वली पर्वत असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आरवली, त्याचप्रमाणे उरल पर्वत, ॲपेलिशियन पर्वत, हे जी पर्वत आहेत हे प्राचीन वली पर्वत किंवा ओल्ड फोल्ड माउंटेन्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. सेकंड टाईप जो आहे यंग फोल्ड माउंटेन्स म्हणजेच आर्वाचीन वली पर्वत. हे जे पर्वत आहेत हे साधारणपणे 10 to 25 मिलियन्स इयर ऑफ एजचे असलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी ते निर्माण झालेले असावेत. याची उदाहरणं जी आहेत हे आपल्याला सांगता येतील. रॉकीज अँड हिमालया आर द यंग फोल्ड माउंटेन्स. रॉकी आणि हिमालय पर्वत जे आहेत ही अर्वाचीन वली पर्वताची उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण पुढील भाग पाहणार आहोत तो म्हणजे टाईप्स ऑफ फोल्ड्स. वळ्यांचे प्रकार जे आहेत हे पुढील प्रमाणे पाडलेले आहेत. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सिमेट्रिकल फोल्ड्स, ज्याला आपण मराठीत सममित वली असं म्हणतो. सिमेट्रिकल फोल्डमध्ये द ॲक्सल प्लेन इज व्हर्टिकल म्हणजेच अक्षीय प्रतल जे असतं हे ऊर्ध्वगामी दिशेत आपल्याला असलेलं या ठिकाणी दिसून येतं आकृतीमध्ये. त्यानंतर द लिम्स आर इन्क्लाइंड ॲट द सेम अँगल म्हणजेच वलीच्या भुजांचा जो उतार आहे हा उतार आपल्याला समान असलेला दिसतो. तर ही काही सिमेट्रिकल किंवा सममित वळीची वैशिष्ट्ये जी आहेत हे आपल्याला आकृतीच्या साहाय्याने सांगता येतील. त्यानंतर सेकंड टाईप जो आहे फोल्डचा तो म्हणजे असममित वळी, आपण ज्याला असिमेट्रिकल फोल्ड असं म्हणतो. याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील या फोल्डचं. त्यातील पहिलं वैशिष्ट्य द ॲक्सल प्लेन इज इन्क्लाइंड म्हणजेच अक्षीय प्रतल जे असतं हे आपल्याला कललेलं दिसतं. त्यानंतर पुढचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे आपल्याला सांगता येईल ते म्हणजे द लिम्स आर इन्क्लाइंड ॲट डिफरंट अँगल्स म्हणजेच ओळीच्या भुजांचे जे काय अँगल आहेत, कोन जे आहेत हे कमी किंवा जास्त असलेले आपल्याला या ओळीमध्ये दिसते. त्यानंतर फोल्डचा तिसरा जो टाईप आहे सी तो म्हणजे ओव्हरटर्न, ज्याला आपण मराठीत उलथलेली वळी असं म्हणतो. याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत, वैशिष्ट्ये जे आहेत ह्या फोल्डचे हे पुढील प्रमाणे वन लिम लाईज अबाव द अदर लिम म्हणजेच वळीची एक शाखा जी असते किंवा एक बाजू जी असते ही दुसऱ्या वळीच्या दुसऱ्या शाखेवर आपल्याला झुकलेली दिसते. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते काय आहे तर लिम्ब स्लोप अनइक्वली इन द सेम डायरेक्शन म्हणजेच भुजांचा उतार जो असतो हा एकाच दिशेत असतो, परंतु त्याचं अँगल जो असतो, कोन जो आहे हा कमी जास्त असतो. तर हे ओव्हरटर्न किंवा उलथलेल्या वळीला अनुसरून आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं ही माहिती सांगता येईल. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे पहा. ही आकृती पाहून हे दिलेले जे काही वैशिष्ट्ये आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर फोल्डचा चौथा टाईप जो आहे तो म्हणजे आपण याला रिक्युम्युलंट फोल्ड किंवा आडवी वळी असं म्हणतो. ह्या वळीचं वैशिष्ट्य पहा. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ॲक्सल प्लेन इज ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल म्हणजेच ॲक्सल प्लेन जो आहे हा आपल्याला या ठिकाणी
यामध्ये एक वळी ही दुसऱ्या वळीवर क्षितिज समांतर दिशेत आपल्याला विसावलेली दिसते. तर या ठिकाणी तुम्हाला रिक्युम्बेंट हा जो काही प्रकार आहे म्हणजे आडवी वळी, हे आपण या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते की वळीची एक बाजू जी आहे ही दुसऱ्या बाजूवर पूर्णपणे आडव्या दिशेत या ठिकाणी आपल्याला विसावलेली दिसत आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ओळीचं सांगता येईल ते म्हणजे वन लिम्ब लाईज द अदर इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजेच ह्या वळ्या ज्या आहेत ह्या क्षितिज समांतर दिशेत आपल्याला विसावलेल्या दिसतात आणि वळ्या एकाच दिशेत आपल्याला वळलेल्या दिसतात. तर अशा पद्धतीनं हे काही याचं वैशिष्ट्य जे आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लास्टचा जो काही टाईप आहे फोल्डचा 5वा, ज्याला आपण आयसोक्लायनल फोल्ड म्हणजेच समनतिक वळी असं म्हणतो. ज्याला आपण समनतिक वळी असं म्हणतो. याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत हे आकृतीच्या साहाय्याने समजून घ्या. पहिलं जे आहे ते म्हणजे द लिम्ब स्लोप इन द सेम डिरेक्शन विथ सेम अमाऊंट. म्हणजेच या ठिकाणी वळ्या ह्या सारख्याच दिशेत सारख्याच प्रमाणात या ठिकाणी आपल्याला त्यांच्या भुजा ज्या आहेत ह्या कललेल्या दिसतात. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे द एक्सेल प्लॅन मे बी व्हर्टिकल, इन्क्लाइन ऑर हॉरिझॉन्टल. जे अक्षीय प्रतल आहे वळीचं हे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी म्हणजेच व्हर्टिकल किंवा इन्क्लाइन म्हणजे झुकलेलं किंवा क्षितिज समांतर दिशेत हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि लास्टचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे स्लोप ऑफ सेम पोर्शन ऑफ लाईम इज नियर व्हर्टिकल. म्हणजे वळ्यांच्या भुजा ज्या असतात हा जवळपास आपल्याला वळ्यांच्या ज्या भुजा आहेत ह्या एकमेकास साधारणपणे समांतर असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीनं हे 5 टाईप जे आहेत फोल्डचे, पहिला जो टाईप आहे सिमेट्रिकल, सेकंड असिमेट्रिकल, थर्ड ओव्हरटर्न, फोर्थ रिक्युम्बेंट अँड फिफ्थ आयसोक्लायनल. तर हे जे 5 टाईप आहेत हे 5 टाईप या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत.